अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। या घडीची महत्त्वाची बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली ही बातमी आहे। समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ खासगी बसचा अपघात झालेला आहे। समृद्धी महामार्गावर अजून एक अपघात, खासगी बसची ट्रॅव्हल्सला धडक बसल्याचं समोर येत आहे। पिंपरी माळी या गावाजवळ खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले, दोघांची प्रकृती गंभीर आहे। बाबा ट्रॅव्हल्सची ही बस आहे, पुण्यावरून नागपूरला जात होती। भरधाव जाणाऱ्या या बसनं ट्रकला मागून धडक दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याशी आपण अधिक बोलूया। राहुल, या बसची परिस्थिती बघितल्यावर अपघात किती भीषण होता याची कल्पना येते, काय अपडेट? खरं सुवर्ण अपघात जो आहे तो अतिशय भीषण असा अपघात होता। सकाळच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर मेहकर फाट्याजवळ हा संपूर्ण एसटी बसचा आणि ट्रकचा अपघात झालेला आहे। बाबा ट्रॅव्हलची ही बस होती आणि या बसने ट्रकला पाठीमागून जोरदार अशी धडक दिली आणि धडकमध्ये 25 प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत। त्यामध्ये दोघांची प्रकृती ही नाजूक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। बाकी प्रवासी जे आहेत ते उपचारार्थ मेहकर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते। महत्वाचं जर बघितलं की ज्यावेळेस हा अपघात झाला होता त्यावेळेस अनेक प्रवासी हे बसमध्ये अडकून पडले होते। तेथील स्थानिक नागरिकांना बसचा अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या सर्वच प्रवाशांना सुखरूप त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी हा अपघाताचं स्वरूप जे आहे ते अतिशय भीषण होतं। ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा संपूर्ण अपघात घडला असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी सांगण्यात येत आहे। बाबा ट्रॅव्हल्सची ही बस होती आणि पुण्यावरून ही नागपूरकडे जात असताना हा मेहकर फाट्यावर घडलेला भीषण अपघात आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दलाच्या काही गाडी त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि सर्वच मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं। या संपूर्ण अपघातामध्ये अपघाताची तीव्रता एवढी मोठ्या प्रमाणात होती की संपूर्ण बाबा ट्रॅव्हल्सची बस जी आहे ती त्या ठिकाणी चकनाचूर झालेली आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी 25 प्रवासी हे यामध्ये जखमी झाले आहेत आणि सर्वांवर उपचार त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये सुरू आहेत। नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।